पूर्णा शहरातील बुद्धविहारात ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं भव्य धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर भिक्खू पय्यानंद थेरो, भिक्खू गगनबोधी, भिक्खू पय्यावंश भंते संघरत्न भंते पय्यासार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नाबाई पांडुरंग बागुल ह्या होत्या। तर प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, परभणी महापालिकेचे नगरसेवक मिलिंद श्रीराम गागरमाळे, बँक ऑफ महाराष्ट्र पूर्णाचे मॅनेजर शहावेज अहमद यांची उपस्थिती होती। तर विशेष सत्कारमूर्ती म्हणून आंतरराष्ट्रीय आटापट्या स्पर्धेत भूतान देशातून सुवर्णपदक विजेती व पूर्णेची भूमिपुत्र वंशिका अनिल कांबळे हिचा सहभाग होता। वरील सर्व मान्यवरांचा पूर्णा बुद्धविहार समिती व डॉक्टर बी. आर. आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात प्रारंभी थायलंड येथून भगवान बुद्धाची भव्य दिव्य मूर्तीचा लोकार्पणही भिक्खू संघासह मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला। कार्यक्रमापूर्वी उपस्थित उपासकांना आम्रपाली केशव जोंधळे, मंजुषा मुकुंद पाटील, मिलिंद दिगंबर सोनकांबळे यांच्या वतीने भोजनदान देण्यात आले। तर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचं बौद्ध धम्मात किती महत्त्व आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, धम्मा जोंधळे, हर्षवर्धन गायकवाड, पी.जी. रणवीर, दिलीप गायकवाड, साहेबराव सोनवणे, मिलिंद कांबळे, जिल्हा परिषद सदस्य संजय जल्लारे, प्राचार्य केशव जोंधळे, मिलिंद सोनकांबळे, अविनाश गायकवाड, प्रशांत वागोदेसह आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व महिला मंडळासह उपासक उपासिकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन अतुल गवळे यांनी केले, तर आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। आज ज्येष्ठ पौर्णिमा होते, काय सांगाल? काय आज सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी बुद्धविहार पूर्णा येथे बोधिसत्व डॉक्टर बी. आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या विद्यमाने ज्येष्ठ पौर्णिमा धम्मदेशना व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो उपस्थित होते। त्यानंतर लातूर येथून पूज्य भंते पय्यानंद थेरो उपस्थित होते। त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे महापौर आदरणीय सोनकांबळे जयश्रीताई उपस्थित होत्या। त्यानंतर महाराष्ट्र बँकेचे बँक मॅनेजर अहमद साहेब सुद्धा उपस्थित होते। महानगरपालिका परभणीचे नगरसेवक मिलिंद गागरमाळे देखील उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ आणि जिल्ह्यातून उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तपस्सू आणि भल्लिक जे ब्रह्मदेशाचे व्यापारी होते, व्यापार करण्याच्या दृष्टीनं भारतात आले होते आणि त्या दरम्यान बुद्धांना पाहून त्यांच्या मनात आलं की आपण या महापुरुषांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्या दर्शनासाठी ते बुद्धांजवळ गेले, आपल्याजवळ असलेलं दान दिले आणि बुद्धांना विनंती केली की आम्हाला काहीतरी धम्मदेशना द्या आणि बुद्धांनी शील, समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग त्यांना थोडक्यात सांगितला। तेवढ्यावर ते प्रभावित झाले आणि आम्हाला तुमच्या बौद्ध धम्माची दीक्षा द्या अशी विनंती केल्याच्या नंतर बौद्ध धम्माचे जर सगळ्यात पहिलं उपासक बहुमान जर कोणाला प्राप्त झाला असत तर ते ब्रह्मदेशाच्या तपस्सू आणि भल्लिक या महान व्यापाऱ्यांना प्राप्त झालेला आहे। म्हणून ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे।
दुसरं महत्त्व असं आहे की श्रीलंका येथे जे राजा सम्राट अशोकांची मुलगा आणि मुलगी होती, महेंद्र आणि संघमित्रा यांनी बोधिवृक्ष घेऊन भारतातून श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेला गेल्याच्या नंतर तिथं अनुराधापूर येथे तो बोधिवृक्ष रोपण केला आणि आजही सुद्धा श्रीलंकेमध्ये अतिशय श्रद्धेनं त्या बोधिवृक्षाला जोपासल्या जातात, अतिशय श्रद्धा त्यांच्याप्रती व्यक्त केल्या जाते. आज जर तुम्ही श्रीलंकेमध्ये जर गेलात तर तुम्हाला प्रचंड मोठा एक उत्सव तुम्हाला तिथे गेल्याच्यानंतर बघायला दृष्टीत पडेल. पण अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ज्येष्ठ पौर्णिमा आहे म्हणून आपण सुद्धा तपस्सू भल्लिकासारखं आपण धनाला न महत्त्व देता आपण धम्माला सद्गुणाला महत्त्व द्यावं आणि आपली उन्नती आणि प्रगती करावं एवढंच आपल्याला या निमित्तानं नमूद करतो. परत एकदा ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. बुद्ध धम्म संघाणू भावबलानं खूप खूप शुभेच्छा. आज आदरणीय मुकुंदजी पाटील, प्राचार्य केशवजी जोंधळे, मिलिंददादा सोनकांबळे यांच्या विद्यमाने सर्वांना भोजनदान खीरदान करण्यात आलं. प्रचंड मोठ्या संख्येने उपासक उपासिका होते, त्यांनासुद्धा पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद. भूतानमध्ये जे यश मिळवलं काय सांगाल त्याबद्दल, काय अनुभव तिथला? अनुभव एवढा मस्त होता. मला तरी असं वाटतं की या अनुभवाने प्रत्येक एका मुलीने हा अनुभव अनुभवला पाहिजे. कारण आपला भारत सोडून दुसऱ्या भारतात जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करायला यश लागतं, खूप मेहनतही लागते आणि तसंच भाग्यही लागतं. पण पूर्वीच्या प्रत्येक एक मुलीने असं जाऊन पुढे भारत देशाचं नाव पुढे केलं पाहिजे. मुलींना काय आव्हान करणार? यायला पाहिजे, खेळामध्ये यायला पाहिजे, खेळामध्ये स्वतःचं नाव पुढे न्यायला पाहिजे. खेळून हा आपल्या टाईमपास नसून तर तो एक गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचा सोपा मार्ग आहे आणि मुलींनी हा मार्ग निवडून नक्कीच पुढे गेला पाहिजे. नाही, आज पूर्ण शहरामध्ये एवढं मोठं सत्कार झालेला आहे, कसं वाटतंय? जन्मभूमीमध्ये येऊन सत्कार करून देण्याचं भाग्य मला लाभलं आहे. खूप आभारी म्हणते आणि सगळ्यात माझ्या घरच्यांनी मला एवढा सपोर्ट केला, मुलीने मला एवढा सपोर्ट केला. हे श्रेय कुणाचे? हे श्रेय माझे मोठे पप्पा डॉक्टर दयानंद कांबळे, माझी मम्मी डॉक्टर उज्ज्वला कांबळे, माझे पप्पा डॉक्टर दयानंद कांबळे या सर्वांना श्रेय अर्पण करते आणि माझी आजी काशीबाई कांबळे. ओके, धन्यवाद. सर्वांना वंदनी म्हणते आणि सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. ज्येष्ठ पौर्णिमेचा धर्म श्रीदास बोलण्याबद्दल मी लातूर शहराच्या महापौर त्याच्याबद्दल मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. होतं का? डिग्री नव्हती, तुझ्याकडे डिग्री नाही, संत कबीराकडे डिग्री नाही, तुकारामाकडे डिग्री नाही, कोणत्याही समाज सुधारकाकडे डिग्री नाही, पण त्यांनी जी